हार्बर मार्गावर मस्जिद बंदर स्थानक ते सँडल्स रोड स्थानकादरम्यान 4 दिवस रात्रकालीन ब्लॉक. दोन्ही स्थानकांदरम्यान स्लीपर नूतनीकरणाचं काम सुरू. बुधवारी रात्रीपासून कामाला सुरुवात. शनिवारी मध्यरात्रीपर्यंत विशेष ब्लॉक घेतला जाणार. 120 वर्षांनी रेल्वे स्थानकातील बफर बदलले जाणार. चर्चगेट मुंबई सेंट्रल स्थानकांवर अत्याधुनिक हायड्रॉलिक बफर बसवणार. मुंबईत सुरू असलेल्या 10% पाणी कपात रद्दचा निर्णय लांबणीवर पडण्याची शक्यता. पावसानं विश्रांती दिल्यानं धरणातील पाणीसाठा वाढलेला नाही. सध्या मुंबईतील धरणांमध्ये 50%च पाणी. मुंबईतील पावसानंतर साथीच्या रुग्णांमध्ये वाढ. मुंबईत डेंग्यू, मलेरिया आणि गॅस्ट्रोच्या रुग्णांची संख्या वाढली. 4,000वर रुग्ण विविध रुग्णालयात घेत आहेत उपचार. केईएम रुग्णालयात अनेकांनी अवयव दानाकडे पाठ फिरवली. शिकाऊ डॉक्टर सेजल पवारनं केलेल्या वक्तव्यामुळे अनेकांनी पाठ फिरवल्याचं चित्र. मुंबईकरांनी पुन्हा प्रतिसाद द्यावा यासाठी आरोग्य समितीच्या अध्यक्षांचाच पुढाकार. वसईतील कोळीवाड्यांना आता अधिकृत गावठाणं म्हणून दर्जा मिळणार. प्रक्रिया तातडीनं सुरू करण्याचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे निर्देश. निर्णयानं कोळीवाड्यातील नागरिकांना दिलासा. कुर्ला रेल्वे स्थानकात हातात काठी घेऊन पळणारा व्यक्ती पोलिसांच्या ताब्यात. संबंधित व्यक्तीचं नाव साजिक अब्दुल करीम चौधरी. तो मानसिक रुग्ण असल्याची पोलिसांची माहिती. मुंबई महापालिकेच्या हेरिटेज वास्तूच्या परिसरात फोटोशूट करताना जोडप्याचे अश्लील चाळे. मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयाच्या तळमजल्यावर फोटोशूट. पालिकेत आलेल्या नागरिकांकडे मनपा प्रशासनाचं दुर्लक्ष आहे का असा सवाल उपस्थित. आता पाहणार आहोत टॉप 9 बातम्या पुणे जिल्ह्यातल्या. पुण्यात धावत्या ट्रेनखाली जाणाऱ्या वारकऱ्याला वाचवण्यात यश. पंढरपूरला जाणाऱ्या वृद्ध वारकऱ्याचा तोल जाऊन ते रेल्वे रुळावर पडले. क्षणाचाही विलंब न करता रेल्वे कर्मचाऱ्यानं वारकऱ्याला वाचवलं. संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद. पुण्यातील हिंजवडी शिवाजीनगर मेट्रोच्या पहिल्या टप्प्याची 15 जुलैला मुदत हुकली. पीएमआरडीएचा मेट्रो सुरू करण्याचा ताजा दावा पुन्हा फोल ठरला. आयुक्त डॉक्टर अभिजित चौधरी यांनी 10 जूनला 15 जुलैची मुदतीची घोषणा केली होती. पहिला टप्पा अद्यापही प्रवाशांसाठी सुरू नाही. पुण्यात पीएमआरडीएच्या हद्दीत अखेर एकत्रीकृत विकास नियंत्रण प्रोत्साहन नियमावली म्हणजेच UDCPR लागू. नगर विकास विभागाकडून याबाबतचा शासन निर्णय जारी. 3 ते 4 वर्षापासून प्रलंबित असलेल्या मागणीला अखेर मंजुरी. पुण्यात पुढील 4 दिवस हलक्या स्वरूपाचा पाऊस पडणार. पुढील 3 ते 4 दिवस आकाश ढगाळ राहणार. हवामान विभागाचा अंदाज. मुंबई पुणे रेल्वे मार्गावर लोणावळा कर्जत घाटातली दुसरी मार्गिका सुरू. डेक्कन क्वीन, इंटरसिटी एक्सप्रेस या गाड्या आजपासून पूर्ववत. 8 दिवसांनंतर घाटातील दुसरी मार्गिका सुरू झाल्यानं अन्य मार्गांवर वळवण्यात आलेल्या गाड्या सुद्धा मूळ मार्गावरून चालण्यास सुरुवात. पुणे ग्रँड टूर सायकल स्पर्धेसाठी शहरातील रस्त्यांचं पुन्हा डांबरीकरण होणार. तब्बल 130 किलोमीटर रस्त्यांचं डांबरीकरण आणि दुरुस्ती होणार. या कामासाठी तब्बल 137 कोटींच्या खर्चाला मान्यता. पुण्याच्या राजगुरुनगरमध्ये दूषित पाणी पुरवठा. अनेक भागांमध्ये नळाला गढूळ, पिवळसर आणि दुर्गंधीयुक्त पाणी येत असल्याच्या तक्रारी. संसर्गजन्य आजारांचा धोका वाढण्याची भीती. रोबोटिक्सचं शिक्षण देणाऱ्या शिक्षकाचा मुलीवर लैंगिक अत्याचार. पुण्यातील आंबेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना. आरिफ सय्यद या शिक्षकाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आरोपीला पकडत दिला बेदम चोप.